राहुल गांधीच्या पुण्यातील कार्यक्रमाला येण्यासाठी जेनजी इन्फ्लुएन्सरना तब्बल 25,000ची ऑफर. हा दावा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण खरं काय आहे? व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी तरुण इन्फ्लुएन्सरना बोलावून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी 25,000 देण्याची ऑफर करण्यात आली. या दाव्यानंतर भाजपकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा सध्या एक राजकीय दावा आहे. व्हायरल व्हिडिओ दिसतोय म्हणून तो दावा आपोआप सत्य ठरत नाही. खरंच पैसे देण्याची ऑफर होती का? कोणाकडून होती? त्यामागे अधिकृत संस्था किंवा आयोजक होते का? आणि 25,000 देण्याचा दावा सिद्ध करणारे पुरावे आहेत का? या प्रश्नांची अधिकृत पुष्टी होणे महत्त्वाची आहे. माझ्या मते राजकारणात कोणत्याही पक्षाबद्दल दावा समोर आला की तो लगेच सत्य मानण्यापेक्षा पुरावा आणि अधिकृत पुष्टीकरण पाहणं गरजेचं आहे. कारण व्हायरल व्हिडिओ आणि सत्य परिस्थिती यात फरक असू शकतो. तुम्हाला काय वाटतं? हा गंभीर आरोप आहे की सोशल मीडियावर आणखी एक राजकीय दावा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. 25,000 देण्याचा दावा अधिकृत पुष्टी होईपर्यंत दावा म्हणूनच पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी वैभवशाली मीडियाला आत्ताच फॉलो करा.